शेतकरी शेतमजूर मेंढपाळांच्या समस्या घेऊन कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंकडून महाएल्गार आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे। आंदोलनाचा मोर्चाचा जो आहे बच्चू कडूंचा आजचा तिसरा दिवस तर ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। नागपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर जे आहे ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आले आहे। नागपूर वर्धा हा जो प्रमुख मार्ग आहे, हैदराबाद मार्ग आहे, तो या ठिकाणी या आंदोलनामुळे जो आहे तो ठप्प झालेला, वाहतूक ठप्प आहे। याच वेळी जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शिरण्याचा सुद्धा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या रामगिरी शासकीय निवासस्थाना परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। या संपूर्ण रामगिरी परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची व्यक्तीची चौकशी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे, तपासणी केली जात आहे आणि त्यानंतरच त्यांना प्रवेश जो आहे तो या ठिकाणी दिला जात आहे। एरवी या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर शासकीय काही कार्यालयात आणि मोठी वर्दळ देखील या ठिकाणी असते, मात्र आज जर पाहिलं तर एक शुकशुकाट जो आहे तो या मार्गावर या ठिकाणी दिसून येत आहे। रामगिरी बंगल्याकडे येणाऱ्या प्रमुख मार्गावर जे काही रामगिरी बंगल्याकडे येणारे जे मार्ग आहेत त्या ठिकाणी पोलिसांकडून बॅरिगेटिंग देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे आणि तपासणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे। सुरक्षेच्या दृष्टीने मोठी काळजी सुद्धा पोलिसांकडून या ठिकाणी घेण्यात येत आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर सध्या बंदोबस्त जो आहे तो या रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।